मंडळी, तुम्ही सुद्धा वर्षभरासाठीचे धान्य, कडधान्य भरून ठेवतात आणि खराब होऊ नये म्हणून अजूनही बोरिक पावडर किंवा केमिकलयुक्त इंजेक्शन वापरता का? मग थांबा आणि हा व्हिडिओ नक्की बघा. कारण आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने धान्य, कडधान्य किंवा सुकं खोबरं कसं भरून ठेवायचं, ते कसं साठवायचं आणि त्यामध्ये असे कोणते पदार्थ घातले जातात त्यामुळे त्याला अळी लागत नाही आणि ते खराब होत नाहीत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे रोजच्या जेवणामध्ये याचा वापर होतो ते म्हणजे सुकं खोबरं. सुकं खोबरं वर्षभर चांगलं राहावं, त्याला बुरशी लागू नये, उबट वास येऊ नये म्हणून जरूर ही पद्धत वापरा. पण खोबरं घेताना मात्र पांढरशुभ्र काळ्या पाठीचं राजापुरी खोबरं वापरावं आणि ते आधी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. कपडा ओला करायचा नाही, सुक्या कपड्याने ते स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यानंतर 2 चमचे घेतलेलं आहे खोबऱ्याचं तेल. खोबऱ्याचं तेल मात्र शुद्ध खोबऱ्याचं तेल घ्यायचं. त्यामध्ये पाव चमचा घालायची आहे हळद. हळदीमध्ये अँटीबायोटिक्स असतात, खोबऱ्याला बुरशी लागणार नाही म्हणूनच तेलामध्ये थोडीशी हळद जरूर घाला. पण तेल घेताना मात्र शुद्ध कोकोनट तेलाचाच वापर करायचा. वेगवेगळे जे स्मेल येणारे तेल असतात ते मात्र वापरायचे नाही. आता हे जे मिश्रण आहे ते खोबऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आमच्याकडे ओलं खोबरं कमी, सुकं खोबरं जास्त खाल्लं जातं. त्यामुळे दरवर्षी मी याच पद्धतीने खोबरं साठवून ठेवते. बरेच जण तुरीच्या डाळीमध्ये या वाट्या भरून ठेवतात, त्यामुळे सुद्धा त्याला बुरशी लागत नाही. पण आपल्याकडे एवढी जागा नाही की ह्या सगळ्या वस्तू एवढ्या मोठ्या प्रमाणात भरून ठेवू शकतो. त्यामुळे ही साधी सोपी पद्धत. सगळ्या वाट्यांना मी तेल आणि हळदीचं हे मिश्रण लावून घेतलं. आता दुसरी पद्धत म्हणजे महिना 2 महिने पुरेल असं सुकं खोबरं मी किसून ठेवते. फूड प्रोसेसरमध्ये केलं तर अगदी 5-10 मिनिटांमध्ये तुम्ही किलो 2 किलो खोबरं किसून ठेवू शकता. असं खोबरं किसून ठेवलं त्यामुळे आयत्या वेळेस पटकन उपयोगात येतं, वेळ वाचतो आणि कामही सोपं होतं. आता हा खोबऱ्याचा किस आणि खोबरं उन्हामध्ये सुकवून घ्यायचं 4 ते 5 तास. कारण चांगलं सुकलं तर त्याला बुरशी लागणार नाही, वासही येत नाही. खोबरं जास्त वेळ उन्हात सुकवायचं नाही, नाहीतर ते फार कोरडं होतं. आता हे सुकवलेलं खोबरं प्लॅस्टिकच्या पिशवीत म्हणा किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. इथे मी अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या घेतल्या, त्यामध्ये हे सगळं सुकं खोबरं भरायचं. व्यवस्थित सील पॅक करायचं आहे म्हणजे त्याला हवा लागणार नाही आणि हे खोबरं तुम्ही बाहेरच ठेवलं तरीसुद्धा ते खराब होत नाही. डाळी मात्र लवकर खराब होतात. डाळी असतील किंवा कडधान्य, मटकी, चवळी हे पदार्थ माझी आजी साठवून ठेवताना ती राखेमध्ये भरून ठेवायची. 4 ते 5 दिवस राखेमध्ये भरून ठेवायचे आणि त्यानंतर ते स्वच्छ करून सुकवून घ्यायचे म्हणजे त्याला अजिबात कीड लागत नव्हती. पण आजकाल या नवनवीन गोष्टी आल्यामुळे आपण जुन्या गोष्टींना विसरत चाललो आहे आणि त्यामुळेच तर आपलं आरोग्यसुद्धा बिघडत चाललं आहे. सगळ्या डाळी आधी साफ करून घ्यायच्या, चाळून घ्या, त्यातले खडे किंवा कचरा काढून टाकायचा. पावसाळ्यामध्ये या डाळी महाग होतात म्हणून तर आपण उन्हाळ्यामध्येच ही सोय करून ठेवतो. तर इथे मी 5 ते 6 चमचे घेतलेलं आहे खाण्याचं तेल, म्हणजेच रिफाईंड तेल. कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. हळद व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायची. फक्तच तेल न लावता त्यामध्ये थोडीशी हळद जरूर घाला, कारण हळदीमध्ये अँटीबायोटिक्स असतात. त्यामुळेच कोणत्याही पदार्थाला बुरशी लागत नाही, ते खराब होत नाहीत. आता हे मिश्रण डाळीमध्ये घालायचं. 4 ते 5 चमचे आपण इथे वापरलं आहे. मी 2 किलो डाळ घेतली, त्यासाठी फक्त 4 ते 5 चमचेचं हे मिश्रण घेतलं. त्यानंतर डाळीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. सगळ्या डाळीला हे मिश्रण लागेल असं हाताने चोळून घ्यायचं. मंडळी, धान्य किंवा कडधान्य भरून ठेवत असताना तुम्ही त्यामध्ये कोणते पदार्थ वापरतात किंवा अशी कोणती पारंपरिक पद्धत जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा, म्हणजे नक्कीच सगळ्यांना त्याची मदत होईल. मुगाच्या डाळीमध्ये सुद्धा हेच तेल वापरायचं आहे. ज्या डाळींचा रंग पिवळा आहे त्यामध्येच फक्त हळदीचं तेल वापरायचं. तर डाळीला हे व्यवस्थित लावून घेतलं, त्यानंतर त्या उन्हामध्ये सुकायला ठेवायच्या. पण ही उडदाची डाळ असते त्यामध्ये मात्र हळदीचं तेल वापरायचं नाही, नाहीतर तिचा रंग बदलेल. 3 किलो उडदाची डाळ आहे, त्यासाठी 4 चमचे रिफाईंड तेल घालून घेतलं आणि हळद न वापरता वापरायचं आहे हिंग. तर 2 चमचे हिंग घालून घेतला आणि आता हे मिश्रण व्यवस्थित डाळीला लावून घ्यायचं. फक्त उडदाच्या डाळीमध्ये हिंग वापरला. जर तुम्हाला हवं असेल की तूर, मुगाच्या डाळीमध्ये सुद्धा तुम्ही हळदीऐवजी हिंग वापरू शकता. हे व्यवस्थित लावून घेतलं. 2 ते 3 तास उन्हामध्ये चांगलं सुकवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर मात्र पंख्याच्या हवेखाली सुकायला ठेवू शकता. 5 ते 6 तास तरी ठेवायचं म्हणजे व्यवस्थित सुकलं जाईल आणि जे काही तेल आहे ते डाळीला व्यवस्थित लागलं जाईल.
डाळ भरून ठेवत असताना मात्र मी अशा छोट्या पॅकेट्समध्ये भरून ठेवते. महिन्याला कोणती डाळ कमी किंवा जास्त लागते त्याप्रमाणे हे पॅकेट्स बनवायचे, छोटे किंवा मोठे, आणि मग डब्यात भरून ठेवायचे. बऱ्याच वेळा हे पदार्थ आपण मोठ्या प्रमाणात साठवून ठेवतो. घाई गडबडीमध्ये त्याला ओला हातसुद्धा लागू शकतो आणि त्यामुळे डाळ खराब होईल, म्हणून ही माझी पद्धत. बरं, सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे तांदूळ वर्षभरासाठी कसे साठवून ठेवायचे. त्याला कीड लागते, अळी लागते, तर मी मात्र यामध्ये जरासुद्धा बोरिक पावडर किंवा कोणतंही केमिकलयुक्त इंजेक्शन वापरत नाही. ही अगदी पारंपरिक पद्धत आहे. माझी आजीसुद्धा याच पद्धतीने धान्य साठवून ठेवायची. तर तांदूळ आधी स्वच्छ चाळून घ्यायचे आहे, निवडून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये मात्र आपल्याला घालायचा आहे कडुलिंबाचा पाला. कडुलिंबाचा पाला ओलसर वापरायचा नाही, तो चांगला सुकवून घ्यायचा. सुकवलेल्या पानाचाच वापर करायचा आहे. आता हे कडुलिंबाचे पालं विकतही मिळतात आणि गावाकडे तर प्रत्येक घरासमोर एक झाड तर असतंच. आता यासाठी आपल्याला ही पोटली बनवायची आहे. सुती कपडा घ्यायचा, त्यावर हा सुकवलेला कडुलिंबाचा पाला घालायचा आणि त्यानंतर यामध्ये 4 ते 5 चमचे मीठ घालायचं. हे असं साधं मीठ वापरा किंवा खडे मीठसुद्धा वापरू शकता. त्यानंतर 5 ते 6 लवंग घालून ही पोटली बनवून घ्यायची. 30 ते 40 किलो तांदळासाठी 7-8 तरी पोटल्या अशा बनवून घ्यायच्या. बरेच जण फक्त मिठाचा वापर करतात, पण जरी तुम्ही मीठ तांदळाला लावून ठेवणार असाल तर मात्र ते हवेच्या संपर्कात येऊ द्यायचे नाही, कारण हवा लागली तर मिठाला पाणी सुटतं आणि त्यामुळे तांदूळ खराब होतील. अशाच पद्धतीने या सगळ्या पोटल्या बनवून घेतल्या. पण फक्तच पोटलीचा वापर करायचा का? तर नाही, यामध्ये लवंगा घालायच्या आहेत. या ज्या लवंगा आहेत त्याच्या या माळा बनवून घेतल्या. 5 ते 6 माळा बनवून घ्यायच्या. रोजच्या जेवणामध्ये म्हणजे महिनाभरासाठी आपण जे तांदूळ वेगळे काढून ठेवतो त्यामध्ये या माळांचा वापर करायचा. उन्हाळ्यात नाही, पण पावसाळ्यामध्ये लवकर कीड लागते, बारीक अळईसुद्धा होते, म्हणून या माळा त्यामध्ये घालायच्या. आता तांदळामध्ये पुन्हा मी यामध्ये थोड्याशा लवंगा घातल्यात. आधी डब्यामध्ये महिनाभरासाठी तांदूळ वेगळे काढून घेऊया. डब्बा चांगला पुसून सुकवून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये तांदूळ भरायचे. म्हणजे महिन्याभरासाठी तुम्हाला किती तांदूळ लागतात तेवढे डब्यामध्ये भरून घ्यायचे. थोडेसे तांदूळ घातले की त्यामध्ये लवंगाची ही माळ घालायची, पुन्हा त्यामध्ये तांदूळ घालायचे. अशाच पद्धतीने या लवंगाच्या माळांचा वापर करायचा आहे. सगळ्या माळी मात्र एकसोबतच वापरायच्या नाही. सगळ्यात वरती ही लवंगाची माळ घालायची आणि पुन्हा त्यामध्ये तांदूळ घातले. पण डब्बा भरून ठेवत असताना डब्याला जी रिंग असते त्याच्यावरती मात्र तांदूळ भरायचे नाही. त्याच्या खालपर्यंतच हे भरून झाकण लावून ठेवायचे. आता राहिलेले तांदूळ आपण या गोणीमध्ये भरून ठेवणार आहोत. गोणीला आतमधून प्लास्टिकचं कोटिंग आहे, पण जर तुम्ही साधी गोणी वापरणार असाल तर त्यामध्ये मात्र मोठी प्लास्टिकची पिशवी घाला. सगळ्यात सुरुवातीला पोटली ठेवायची, मग तांदूळ भरून ठेवायचे आणि मध्यभागी पुन्हा ही पोटली घालायची. अशाच पद्धतीने हे तांदूळ भरून ठेवायचे आहे. सगळे तांदूळ भरून ठेवले. सगळ्यात वरती पोटली आणि लवंगाची ही माळ घालायची. तोंड चांगलं बंद करायचं आणि मग हवेशीर ठिकाणी ही गोणी ठेवायची आहे. फार उबट ठिकाणी ठेवायची नाही, त्यामुळे लवकरच त्याला कीड लागते. बऱ्याच वेळा बोरिक पावडर आपण वापरतो. मुलं ही खेळता खेळता पटकन तांदूळ तोंडामध्ये घालतात आणि ही बोरिक पावडर अशीच पोटामध्ये जाऊ शकते, म्हणून बोरिक पावडरचा वापर करायचा नाही. तांदूळ आणि डाळ तर वर्षभरासाठी भरून ठेवली, पण गहूसुद्धा आपल्याला वर्षभरासाठीचेच साठवून ठेवायचे आहे. त्याआधी ते स्वच्छ चाळून निवडून घ्यायचे आणि 2 दिवस तरी उन्हामध्ये सुकवून घ्यायचे. उन्हामध्ये सुकवले की त्यातला ओलसरपणा निघून जातो आणि गहू जास्त दिवस टिकतात. यामध्ये फक्त कडुलिंबाचाच पाला वापरायचा, बोरिक पावडर किंवा कोणतंही केमिकल वापरायचं नाही. पण कडुलिंबाचा पाला असा न ठेवता त्यासाठी तुम्ही पोटली बनवा किंवा अशा छोट्या कापडी पिशव्या येतात त्यामध्ये हा कडुलिंबाचा पाला घालून घ्यायचा आणि मग गव्हामध्ये टाकायचा. बऱ्याच वेळा असाच पाला टाकला की मग ते दळण करताना वेगळा काढायला जास्त वेळ लागतो, म्हणून जर तुम्हाला आवडत असेल तर करा, नाही केलं तर नुसताच पाला गव्हामध्ये टाकू शकता. कडुलिंबाचा पाला मात्र चांगला सुकवूनच घालायचा, त्यामध्ये जरासुद्धा ओलसरपणा नसावा. जर पाला ओलसर असेल तर गव्हाला कीड लागेल आणि ते लवकर खराब होतील, म्हणून पाला चांगला सुकवून नंतर गव्हामध्ये घालायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. पण पाला घालताना थोडासा तो कुस्करून घाला. गहू साठवण्यासाठी बोरिक पावडरचाच वापर केला जातो, पण जेव्हा आपण गव्हाचं पीठ दळून आणतो तेव्हा काही गहू आधी धुतले जात नाही. ते लगेचच दळण करून दळले जातात, त्यामुळे त्या दळणामध्ये किंवा पिठामध्ये बोरिक पावडरचा काही प्रमाणात तरी अंश तसाच राहतो आणि तेच अन्न आपल्या पोटात जातं. त्यामुळे बोरिक पावडरचा वापर न करता या पद्धतीने तुम्ही गहू साठवून ठेवा.
सगळे गहू गोणीमध्ये किंवा कोठीमध्ये भरून ठेवायचे. सगळ्यात वरती हा कडुलिंबाचा पाला घालायचा. तोंड चांगलं बंद करून ह्या गोण्या मात्र हवेशीर ठिकाणी ठेवायच्या. वर्षभरासाठीचे साठवणीचे हे पदार्थ साठवताना तुम्ही कोणती काळजी घेता हे कमेंट्समध्ये जरूर सांगा.